जय भीम महाराष्ट्र, जय जय भारत. म्यात कार्यालय संपलेलं आहे. एक विरंगुळा म्हणून आता काय आहे, मी नुकतेच युआरसिटीबाबत व्हिडिओ क्लिप केलेली आहे की युआरसिटी काय गोड बंगाल आहे. मी गेले 2 दिवस ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न करतो, पण भेटत नाही आहेत. जो तो उठतो जातो युआरसिटी. आतासुद्धा आयुक्तांना भेटण्यास आज आयुक्तांना भेटण्यास मी दालनामध्ये चिठ्ठी दिलेली आहे. ही चिठ्ठी कशासाठी आहे तर सफाई कामगारांच्या घराची निविदा जी 15 वर्ष रखडलेली आहेत, घराचे बांधकामे रखडलेली आहेत, ती तात्काळ निविदा निघाव्यात. गेले 15 वर्ष जे शेख नावाच्या विकासकाच्या निविदा काढल्या होत्या, परंतु त्या निविदा या रद्द झालेल्या आहेत. की कालावधी जो 90 दिवसाचा असतो तो संपलेला आहे आणि विहित कालावधीमध्ये त्या शेख विकासक समेरीन ग्रुपने पैसे न भरता LOI घेऊन पैसे नाही भरले आणि 90 दिवसपेक्षा जास्त झाले, त्यामुळे ते निविदा ॲटोमॅटिक रद्द झालेल्या आहेत. आता गेले 15 वर्ष मी गेले 7-8 वर्ष ते फाईल वाचन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे धोकादायक नसलेल्या इमारती धोकादायक ठरवल्या गेल्या. कुठल्याही प्रकारच्या त्या महानगरपालिकेच्या खाटण रोड महानगरपालिकेच्या वसाहतीतील मला वाटतं 88-89-90च्या दरम्यान ज्या इमारती बसवल्या होत्या त्या 2010मध्ये तोडल्या. 15 वर्ष झाली. चांगल्या इमारती तोडून केवळ स्ट्रक्चरल ऑडिट न रिपोर्ट घेतं केवळ उपनगर अभियंता राजेश खांडपेकरच्या अहवालावरती धोकादायक ठरवून त्या तोडल्या. म्हणजे महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान करोडो रुपयाचं केलं. ते राजन खांडपेकर आज सेवानिवृत्त झाले, त्याची चौकशी लावा. कारण सफाई कामगार बेघर झाला. शासन GR आहे, सफाई कामगार बेघर झाला नाही पाहिजे, त्याला मूळ ठिकाणीच आदेश प्राप्त झाला पाहिजे. हा झाला सफाई कामगारांचा मुद्दा घरांचा. आता मी तात्काळ एक आदेश पाहिले नगर अभियंत्यांचे. या आदेशामध्ये नगर अभियंत्याने एक उल्लेख केलेला आहे, अशा प्रकारचे शासन सेवेमध्ये आदेश काढण्याचे अधिकार फक्त आस्थापना विभागाला आहेत. पदोन्नती देणे, प्रभारी कार्यभार चार्ज देणे हे सर्व आस्थापना प्रशासकीय विभागाचं काम आहे का नगर अभियंत्याचं काम आहे. ज्यावेळेस JNRM अंतर्गत आम्हाला चार्ज दिले होते त्यावेळेस आस्थापनाने रिपोर्ट करून आयुक्तांच्या आदेशाने आम्हाला कार्यकारी अभियंता पदाचे आदेश दिले होते. आणि 2017मध्ये उपनगर अभियंता पदी कार्यभार देण्याच्या बाबत जसवंत साहेबांनी आदेश दिले होते, परंतु ड्युटीने माझ्याकडे 5 लाख डिमांड केली आणि माझे 1 लाख रुपये घेऊन बदली होऊन गायब झाले. माझे आदेश काही उपनगर अभियंत्याचे काढले नाहीत, कारण मी उपोषण केलं होतं त्यावेळेस. आत्ता मी मुद्दामून विरंगुळा म्हणून बसलो आहे, आंदोलनमधून नाही बसलो आहे. विरंगुळा, पण हा विरंगुळा एक प्रकारचं आंदोलन समजा. हे महानगरपालिकेचं बोर्ड आहे, परंतु आज मला असे प्रतीत आले की 2019मध्ये शासन सेवा आदेश विधानसभा नानाभाऊ पटोले यांनी बिपिनजी शर्मा करून सगळे प्रभारी आदेश रद्द करून घेतले होते. त्याच्या आदेशाची प्रत आयुक्तांनी वाचावी, अतिरिक्त आयुक्त 2 यांनी वाचावी, अतिरिक्त आयुक्त 1 याने वाचावी आणि नगर अभियंत्याने ते आदेश वाचावे. कुठल्याही प्रकारचा प्रभारी कार्यभार देता येणार नाही आणि प्रोटोकॉलनुसार प्रमाणे काम होईल असं त्या आदेशात नमूद असताना आज जे काही नगर अभियंत्याने प्रभारी चार्ज एकाएकी किशोर गोळे नामक व्यक्तीला दिलेला आहे. ही किशोर गोळे नामक व्यक्ती काय करते, मंत्री प्रताप सरनाईक आता मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत आणि मागे आमदार होते, त्यांच्या घराजवळ जातात म्हणून त्यांच्याकडे जाऊन ते फोन करून ते आदेश करावे लागतात. परंतु आदेश करताना एक प्रशासनाने जे नगर अभियंत्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. कारण की कुठल्याही आदेशपणामध्ये मंत्री महोदयांचा उल्लेख नसतो. कुठल्याही आदेशामध्ये मंत्री महोदयांचा उल्लेख असतो का, नसतो. ते हे आदेश बनवले आहेत ते किशोर गोळेने स्वतः बनवलेले आहेत, नगर अभियंत्याचे PAने पण बनवलेले नाही. त्यामुळे त्याने काय केले, उपमुख्यमंत्री यांचे आदेश, अमुक यांचे आदेश, परिवहन मंत्री यांचे आदेश, क्लस्टरचे सर्वेक्षण आदेश
अशा प्रकारे विविध आदेश असा मसुदा तयार करून हे आदेश काढणं म्हणजे हा मसुदा झाला, ते आदेश होत नाही. त्यामुळे नगर अभियंत्यांचं हे जे काय आदेशावर डोळे बंद करून स्वाक्षरी करणे म्हणजे शिस्तभंगाची कारवाई आहे. या आदेशामध्ये कुठल्याही राजकीय मंत्री महोदयाचं नाव नसतं. आदेश फक्त एवढेच असतात की अमुक अमुक उपअभियंत्याला अमुक अमुक पदी कार्यभार देण्यात येत आहे, तर त्यांनी तात्काळ घ्यावा, एवढ्या 2 ओळी असतात. आणि जर असे आदेश त्या उपनगर अभियंता नगर अभियंत्याच्या कुठल्याही शिफारस नाही आहे आणि त्या उपअभियंत्याने स्वतः बनवलेले आदेश आहेत, मसुदा आहे, त्यामुळे ह्याच्यावर शिस्तभंगाची चौकशी कारवाई झाली पाहिजे. कारण आदेशामध्ये कुठल्याही प्रस्थापित मंत्र्याचं उल्लेख नसतो, जो उपमुख्यमंत्र्याचा झालेला आहे. प्रस्थापित परिवहनचा उल्लेख नसतो, जो उल्लेख झालेला आहे. आणि अशा प्रकारे चुकीचे आदेश काढताना हे शिस्तभंग झालं पाहिजे. ज्यावेळेस रवींद्र शिंदे रात्री 12 वाजता फक्त बोलतो उपनगर अभियंत्यांनी बोललेलं विधान चुकीचं एवढंच बोललो, तर मला निलंबन आदेश काढले, शिस्तभंग काढले. आता ह्या आदेशावर किशोर गोळे यांना शिस्तभंगाचे आदेश पारित करावे, कारण हे आदेश किशोर गोळे यांनी स्वतः टाईप केलेले आहेत आणि नगर अभियंत्यांनी डोळे बंद करून सही केलेली आहे. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई नगर अभियंता आणि त्याच्या अधीनस्थ उपनगर अभियंता आणि त्याच्या अधीनस्थ किशोर गोळे उपअभियंता आणि जे कोणी रेकमेंडही केले असेल त्या लोकांवर शिस्तभंग चौकशी आणि निलंबनाचे आदेश होतील, असं मी आपल्याला निवेदनाद्वारे बोलत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.